हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमची ओवी. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन गोष्ट, ज्याचं नाव आहे मदतीची हात तर देवाची साथ. एक दिवशी एका रस्त्यावरून कृष्ण भगवान आणि अर्जुन चलत येत होते. तेव्हा अर्जुनाला एक गरीब भिकारी दिसतो. तो कृष्णाला म्हणतो की तुम्ही असे लोक का बनवले. कृष्ण भगवान त्याकडे लक्ष न देता पुढे निघून जातात. अर्जुन त्या भिकाऱ्याजवळ जातो आणि त्याला विचारतो की तू भीक का मागत आहेस. तर भिकारी म्हणतो की माझ्याकडे खायला प्यायला अन्न नाही आहे व पैसे नाही आहेत, यामुळे मी भीक मागत आहे. त्यामुळे अर्जुन त्याला थोडेसे सोन्याचे नाणे देतो. तो स्वतःचा विचार करत घरी निघतो. की तो विचार करतो की मी आता पूर्ण गावामध्ये खूप श्रीमंत झालो, मी स्वतःचा बंगला बांधेन. यावर तो विचार करत घरी चाललेला असतो. तेव्हा तिथे एक चोर येतो आणि त्याची सर्व सोन्याची नाणी घेऊन पळून जातो. दुसऱ्या दिवशी अर्जुन व कृष्णा त्याच रस्त्याने परत येतात. तेव्हा अर्जुन पाहतो की तो भिकारी आज पण भीक मागत आहे. हे पाहून अर्जुन थोडासा चिडतो आणि त्या भिकाऱ्याला बोलवतो. तू का भीक मागत आहेस? मी तुला काल पैसे दिले होते, तर तू का आज भीक मागत आहेस? हे ऐकून भिकारी म्हणतो की काल माझे पैसे चोरीला गेले. मग हे ऐकून अर्जुनाचा राग शांत झाला. त्याने त्या भिकाऱ्याला एक हिरा दिला. हिऱ्याची किंमत पैशापेक्षा जास्त असते. घेऊन घराकडे निघाला. घराकडे जात असताना तो स्वतःचा विचार करत होता की मी स्वतःचा बंगला बांधेन, खूप ऐश आरामात राहीन. हे करत तो घरी जातो. घरी गेल्यानंतर तो एका मातीच्या मडक्यामध्ये तो हिरा ठेवून टाकतो आणि तिथून निघून जातो. तेवढ्यात त्याची बायको येते आणि तिला नदीला पाणी भरायला जायचे असते. तिला तो मडका दिसतो, ती घेते आणि पाणी भरायला निघून जाते. पाणी भरत असताना तो हिरा पडतो, त्या पाण्यासकट वाहून जातो. भिकारी घरी आल्यानंतर पाहतो की तो हिरा तिथे नाही आहे. हे पाहून तो खूप दुःखी होतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा भीक मागायसाठी निघून जातो. तेव्हा पण कृष्ण आणि अर्जुन तिथे चलत येत असतात. तेव्हा अर्जुन खूप रागाला येतो आणि त्या भिकाऱ्याला बोलून घेतो की तू आज का भीक मागतोयस? मी तुला सोन्याची नाणी दिली, हिरा दिला, तरी पण तू इथे भीक मागतोयस. तो सांगतो की माझ्या बायकोकडून असं झालंय म्हणून. हे सगळं ऐकून त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये 2 रुपये ठेवतात आणि त्याला जायला सांगतात. तेवढ्यात तिथून एक मच्छीवाला येतो. त्यामधली एक मच्छी तडपत असते, जी जीवाच्या आकांक्षाने नदीत जाण्याचा प्रयत्न करत असते. ते पाहून तो विचार करतो की या 2 रुपयात तर माझे काहीच होणार नाही. मी 2 रुपये त्या मच्छीवाल्याला देतो आणि ती मच्छी घेऊन नदीमध्ये टाकतो. हे विचार करून तो त्या मच्छीवाल्याकडे जातो, त्याला 2 रुपये देतो आणि मच्छी विकत घेतो ती आणि तिला पाण्यात टाकतो. तेवढ्यात त्या मच्छीच्या तोंडातून हिरा बाहेर येतो. ते पाहून तो खूप आनंदी होतो आणि जोरजोरात चिरकायला लागतो की मला मिळालं. तेवढ्यात तिथून ज्याने त्याचे सोन्याचे नाणे चोरले होते, तो चोर तिथून जात असतो. त्याला वाटतं की तो माझ्याबद्दलच बोलतोय. हे ऐकून तो त्याजवळ येतो आणि म्हणतो, हे घे तुझे सोन्याचे नाणे, तू प्लीज कुणाला सांगू नको, मी असं केलंय म्हणून, मला नाहीतर गावातले लोक सगळे मला मारतील. हे ऐकून तो आणखीन खुश होतो. त्याला सोन्याची नाणे, हिरा मिळतो. ही सगळी घटना अर्जुन लांबून पाहत असतो. तो पळत कृष्ण भगवानजवळ जातो आणि म्हणतो, तुमची लीला अपरंपार आहे, तुम्ही त्याची आधी का मदत केली नाही? कृष्ण भगवान म्हणते, जेव्हा त्याकडे पैसे आले तो फक्त स्वतःचा विचार करू लागला, त्यामुळे मी त्याचा विचार केला नाही. जेव्हा त्याने दुसऱ्याचा विचार केला तेव्हा मी त्याचा विचार केला. ही गोष्ट मी पण ऐकलेली आहे. मला वाटलं की ही तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली. तुम्हाला जर ही आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.